फार जुना आहे, फार जुना म्हणजे मी आताच आलो, ह्या 4-5 वर्षातलाच आहे. गेली 36 वर्ष झाले आपल्या असणाऱ्या संप्रदायाकरता. सोपं नाही महाराज, गेली 36 वर्ष झाली आपल्या संप्रदायाकरता. कधीच नाही आजपर्यंत बाबांचा मला तरी कुठं माहित नाही की बाबा म्हणले की मला एवढे पैसे पाहिजे. कधीच नाही. अहो पैसे घेऊन पैसे ठरवून कीर्तन कोणी करल महाराज? पैसे ठरवून कीर्तन कोणी करल? परंतु निस्वार्थी असणारं जे कीर्तन आहे, निस्वार्थी असणारी जी सेवा आहे ना, ही बाबांची चालू आहे. आजही सुद्धा बाबांना जर तारीख घ्यायची असली, फोन जर लावला, बाबा पैसे आले, कशाला विषय काढतो? पैशाचा विषय सुद्धा काढत नाही, एवढा असणारा त्यांचा अधिकार आहे. परंतु खरंच बाबांची ही उपस्थिती माझ्या कीर्तनाकरता किंवा पौरवडी करता लाभली, हे आमचं खरंच महत् भाग्य आहे. माऊलींनी एक प्रार्थना केली. माऊलीची हरिपाठ लिहिला आणि हरिपाठ लिहिल्याच्या नंतर माऊलींनी एक प्रार्थना केली. एक शेवटचा अभंग आहे. त्या अभंगात माऊली सांगतात की इवलेसे रूप लाविले द्वारे त्याचा वेणू गेला गगनावरी गेला. आणि गगनावरी गेला एवढंच नाही तर मोगरा फुलला आणि फुले वेजीचाची बरोबरी अशी. खरं सांगायचं म्हणलं तर 3 वर्षाच्या अगोदर सप्ताह चालू केला. सप्ताह चालू केल्याच्या नंतर जसं ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचं बीज अनेक हजार वर्षाच्या अगोदर, ज्ञानोबारायांनी गेली 700 वर्षाच्या अगोदर या वारकरी संप्रदायाचं बीज मातीत पेरावं. आणि आज माझ्या ज्ञानोबारायांच्या जीवावर आमच्यासारख्या दगडांनी जगावं. अहो काय सांगावं, खरंच ज्ञानोबारायांची महती, ज्ञानोबारायांची. आता लोक म्हणतात महाराज किती अवचिन पोरगा असलं तर आळंदीला नेऊन टाकतात. आज 8-10 वर्षाच्या अगोदर मी काय होतो, परंतु जगात असलं कुठलं कितीतरी संकट आलं ना, तुम्ही फक्त संताला शरण जा. संताला शरण गेल्याच्या नंतर तुमचं असणारं जे संकट आहे ना, ते संकट निवारण करण्याची ताकद फक्त संतात आहे. अहो माझ्या ज्ञानोबारायांनी नुसतं रेड्याच्या मस्तकावर हात ठेवावा, नुसतं रेड्याच्या मस्तकावर हात ठेवावा. वेदातला वेद, सर्वात अवघड असणारा जो वेद आहे यजुर्वेद, आणि त्या वेदाच्या असणाऱ्या त्या रेड्यांनी रुचा बोलाव्या. वेदाच्या असणाऱ्या ज्या रुचा आहेत, वेदाच्या असणाऱ्या रुचा ह्या फार अवघड असतात. परंतु एवढ्या अवघड असणाऱ्या रुचा त्या रेड्याच्या मुखातून याव्या. रेडा असणारा जर ज्ञानोबारायांनी बोलवला तर तुमच्या माझ्यासारखं जड. माझ्या बाबतीत तर सांगायचं म्हणलं महाराज, मी ज्यावेळेस आळंदीला शिकायला गेलतो ना, त्यावेळेस तुकोबरायचं एका प्रमाणात सांगेल. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड. आणि मग हे काढतं काही कामाचंच नाही. आणि मी काय हेच नव्हतो, समजदार नव्हतो. मग करायचं काय, तर मी घरच्याने सांगितलं मला आळंदीला टाका म्हणून. आळंदीला गेलो. आणि आळंदीला गेल्याच्या नंतर, आणि जे माल कामी नाही, जो माल बिनकामाचा आहे, तो आळंदीलाच असतो. ही सत्य परिस्थिती आहे महाराज. अहो आमच्यासारखे दगड तुमच्या समोर बोलतात, यात नवल काय? नवल काय? ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवा. जडमोड उदार माऊली Oh,
ज्या ज्ञानोबारायांना खाण्याकरता लोकांनी अन्न दिलं नाही, ज्या ज्ञानोबारायांना खाण्याकरता लोकांना अन्न दिलं नाही, त्या ज्ञानोबारायांनी कुठेतरी भिक्षा मागण्याकरता जावं, कुठून तरी पेट आणावं आणि त्या समाधानी ज्ञानोबारायांच्या झोळीतल्या असणाऱ्या पिठा खाली पीठ टाकावं आणि त्या पिठावर नाचावं. असं म्हणतात मागे कुणीतरी 7 का 8 तोळ्याचा असणारा माऊलींना मुकुट दिला, ज्ञानोबारायांना मुकुट दिला आणि तो मुकुट ज्ञानोबारायांच्या चरणावर अर्पण केला. माझ्या म्हणण्याचा अर्थ 2 आहे, भाव 2 आहे. ज्या ज्ञानोबारायांनी अन्न करून असणार तरच अन्न करता कोणी भाकर दिली नाही. आज त्याच ज्ञानोबारायांकरता सोन्याचा मुकुट आहे. या जगाची एक खासियत आहे दादा, या जगात तुम्ही कसंही जीवन जगा, या जगात चांगलं लोक तुम्हाला तेव्हाच म्हणतील. या जगातून तुम्हाला जर चांगलंच कोणी सर्वांनी म्हणावं लागत असेल तर तुम्हाला या जगातून जावं लागेल. आज माझे ज्ञानोबारा या जगात नाही, गेली 700 वर्ष झाली ज्ञानोबारांना जाऊ. आज ज्ञानोबारा या जगामध्ये नाही, परंतु आज सुद्धा त्यांचे असणार नामस्मरण आहे, नामचिंतन आहे. कोण? समाजच आहेत ना. महात्मा वृत्तीची जे माणसं असतात ना, ही माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांचं असणार महात्म्य कळत नाही. तसंच असणार आज खरंच इथं उभं राहिल्याच्या नंतर गेली 8 दिवस झाले उद्विग्न असणारी परिस्थिती आहे, उद्विग्न असणारा मी आहे. परंतु असणारा हा जो मंडप आहे, या धर्म मंडपामधून एक माणूस आमचा हरवलेला. या जगामध्ये माझी आणि माऊलीची कधी भेट झालीच नाही, परंतु या जगामध्ये असणारे जे महात्मे माणसं आहेत ना, त्या माणसाच्या रूपाने असे असणारे आमचे स्वर्गीय विजयजी महाराज शिंदे गुरुजी, खरंच ज्ञानोबारायांच्या रूपाने 3 वर्ष गेली तो माणूस मला भेटला. आज खरंच काहीतरी खंत वाटते. चांगली माणसं निघून जातात, त्यांची असणारी जी कीर्ती आहे ना, ती कीर्तीच मागे राहते. तसे असे असणारे आमचे विजय महाराज प्रमाण आहे संतांचं. राहिल्या त्या कीर्ती जगाची, राहिल्या त्या कीर्ती जगाची, राहिल्या त्या कीर्ती जगाची, राहिल्या त्या कीर्ती जगाची. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती असणारे विजयजी महाराज शिंदे खरंच महात्मा वृत्तीची माणसं होती. माऊली ज्ञानोबारायाच्या संतांच्या चरणावर अशी प्रार्थना करतो, खरंच भगवान परमात्मा त्यांना वैकुंठात कुठेतरी जागा देव. खूप महात्मा वृत्तीचे असणारे आमचे विजय महाराज. जीवन कसं जगायचं, पुढच्या व्यक्तीला कसं बोलायचं, काय करायचं काय नाही, सर्व असणाऱ्या गोष्टीचं ज्ञान देऊन गेले. परंतु आज जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीवर विजय महाराजांची असणारी आठवण येते. सप्ताह चालू झाला की आपण जर म्हणलं महाराज मंदिरावर जेवा, काही हरकत नाही. तसेच असणाऱ्या मंदिरावर जेवा महाराज, काहीच हरकत नाही. काही जरी सांगितलं, मी जर म्हणलं महाराज इथं कीर्तन आलं, काही हरकत नाही, जा. परिक्रमेत सुद्धा जायचं नव्हतं, घरच्यांचा विरोध होता जाण्याकरता. फक्त एकदाच महाराजांना भेटलो, महाराजांनी घरच्यांना फोन केला, सांगितलं काहीच नाही, जा. जगात चांगली माणसं भेटणं फार मुश्किल आहे, साधू माणसं फार भेटणं मुश्किल आहे, परंतु त्यांच्यातले असणारं साधुत्व ओळखा.
त्यांच्यातला असणारं साधुत्व ओळखा. फार अवघड आहे. माझा सांगण्याचा विषय काय चालू होता की असणारा ज्ञानोबा रायांना जो मुकुट दिला ना, तेच ज्ञानोबा रायांना जर हयातीत असताना जर जीव समाधाने लावला असता तर आज ज्ञानोबा रायाचं नामचिंतन चालू असतं. सांगण्याचं तात्पर्य मात्र एवढंच की या जगात जर का समजा का ज्यावेळेस युद्ध खेळतात, युद्ध खेळल्याच्या नंतर युद्ध खेळण्याकरता एखादा असणारा क्षत्रिय असतो, तो क्षत्रिय तलवार असणारी त्याची असते. उद्या जर युद्ध असलं तर क्षत्रिय करतो काय, ती जी असणारी तलवार असते ना, त्या तलवारीला दगडावर घासतो. सतत 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 एवढं घासतो की विचारत असेल, आणि जेवढं घासेल तेवढी त्या तलवारीला धार लागते. तसंच या जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल ना, तर तुम्हाला आम्हाला घासावं लागेल गड्या.